तुम्हाला माहिती आहे का, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या समुद्र किनाऱ्यावरून प्रथमच शेकडो कासवांची पिल्ले समुद्रामध्ये झेपावली. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही बघताय कोकणी वाईल्ड लाईफ. तर आज मी आलो होतो देवगड तालुक्यातील मुनगे येथे समुद्र किनाऱ्यावरती भरवलेला कासव महोत्सव 2025. कांदळवन वन विभाग महाराष्ट्र राज्य व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त रीतीमानाने हा कासव महोत्सव प्रथमच मुनगे येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कासवांचे संवर्धन करणे, कासवांच्या पिल्लांचे संरक्षण करणे बद्दल लोकांना प्रोत्साहित करणे, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. देवगडमधील मुनगे येथे समुद्र किनाऱ्यावरती ऑलिव्ह रिडले या प्रजातीमधील कासवांची 70हून अधिक घरटी आढळली होती. त्यामध्ये 6000हून अधिक पिल्लांना संरक्षण दिलं गेलं होतं. आज प्रशासकीय मान्यवर, वन विभागाचे अधिकारी, कासव मित्र तसेच स्थानिक लोकांच्या साक्षीने आज शेकडो कासवांच्या पिल्लांना समुद्रामध्ये सुरक्षित सोडण्यात आले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले हे वाळूशिल्प. लोकांमध्ये कासवांविषयी असणारे प्रेम आणि जनजागृती करण्यासाठी बनवण्यात आलं होतं. तसेच पुढील कार्यक्रमामध्ये कासव संवर्धनामध्ये जे उत्कृष्ट काम करत आहेत, संवर्धनाचं काम करत आहेत, त्यांचा मान सन्मान सुद्धा करण्यात आला. त्याचबरोबर कासव संरक्षण, कासव संवर्धन आणि लोकांना प्रोत्साहित करण्यावरती भाष्य करण्यात आले. समुद्रामध्ये कासवांची छोटी छोटी पिल्ले झेपावताना पाहताना मनाला खूप आनंद वाटला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका.